नांदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव बुद्रुक येथील शिक्षक शैलेश विश्वनाथ टिळेकर यांना यंदाचा जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय। शिक्षण क्षेत्रात सतत नवकल्पना राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योगदान दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आलाय। पुरस्कार जाहीर झाल्यावर भावना व्यक्त करताना ते म्हणाले की हा सन्मान म्हणजे जबाबदारी अधिक वाढवणारा आहे। विद्यार्थ्यांचे जीवन घडवताना समाज व पालकांचा विश्वास जपण्याची संधी आहे। शाळेचा परिसर स्वच्छ सुंदर ठेवणे, परसबाग व वृक्षारोपण करण्यामागील प्रेरणा तसेच विज्ञान प्रदर्शन, इन्स्पायर अवॉर्ड यांसारख्या उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले। गणित व स्पेलिंग बी स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल ते म्हणाले की मी विद्यार्थ्यांना खेळ उपक्रमांच्या माध्यमातून संकल्पना शिकवतो, त्यामुळे अवघड वाटणारे विषयही सोपे होतात। शिक्षक शैलेश टिळेकर यांनी स्वतः तयार केलेल्या गणिती सूत्रांची व व्याकरणाच्या नोट्स विद्यार्थ्यांना खूप उपयोगी ठरल्या। विद्यार्थ्यांच्या पातळीला अनुरूप अशा टिप्स व सराव दिल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढलाय। दिवाळी अंकात प्रकाशित झालेला त्यांचा लेख शैक्षणिक नवकल्पना व ग्रामीण शिक्षणातील बदलत्या गरजांवर आधारित होता। तसेच विनोबा ॲप व व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शैक्षणिक साहित्य पोहोचवल्याने मुलांना सातत्याने अभ्यास करता आला। अध्यापनात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI व ChatGPTचा वापर करून त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली आहे। इंग्लिश क्लब, प्रयोगाचा शनिवार, ऑडिओ रीडिंग, डिजिटल साधनांचा वापर या उपक्रमांनी विद्यार्थ्यांची जिज्ञासा व आत्मविश्वास लक्षणीयरित्या वाढवलाय। शाळेत लोकसहभागातून CCTV कॅमेरे बसविणे, तक्रार पेटी, सखी सावित्री समिती स्थापन करणे या उपक्रमांमुळे शिस्त, सुरक्षितता आणि मुलांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे। उपस्थिती भत्ता, डूल किट, शैक्षणिक साहित्य मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांना थेट फायदा झालाय। जिल्हास्तरीय स्कॉलरशिप प्रशिक्षण व CRG मेंबर म्हणून केलेल्या कामाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करता आली आहे। विद्यार्थ्यांसाठी डिजिटल प्रयोगशाळा, जीवन कौशल्य कार्यशाळा आणि प्रत्येक मुलाला स्पर्धा परीक्षेत मार्गदर्शन मिळेल असे उपक्रम हाती घेणार आहे। शैलेश टिळेकर सरांना नांदगाव तालुक्याचे भाग्यविधाते आमदार सुहास अण्णासाहेब कांदे व समाजसेविका अंजुमताई कांदे यांचे नेहमीच प्रेरणा व मार्गदर्शन लाभते। तसेच त्यांनी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, शिक्षण अधिकारी भास्कर कनोज, चिंचोले साहेब आणि थोरात साहेब तसेच व्हिडिओ खातळे साहेब यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आहे। या यशाबद्दल शाळेचे सरपंच विश्वनाथ कांदे, मुख्याध्यापक प्रकाश मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ सांगळे यांनी त्यांचे अभिनंदन केले। तसेच पुढील वाटचालीसाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। याबाबत अधिक माहिती शैलेश टिळेकर सरांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। नमस्कार, माझं नाव शैलेश विश्वनाथ टिळेकर। मी सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव बुद्रुक, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक येथे कार्यरत आहे। माझी एकूण सेवा 16 वर्षे झाली आहे आणि या ठिकाणी यावर्षीचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद नाशिक मार्फत मला जाहीर झाला आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या आईवडिलांचे ऋण व्यक्त करेल, त्याचबरोबर सर्व अधिकारी वर्गांचे ऋण व्यक्त करेल। CEO असतील, आपले शिक्षणाधिकारी असतील, कनोज साहेब असतील, त्याचबरोबर आमचे गट शिक्षणाधिकारी चिंचोले साहेब असतील, विस्ताराधिकारी साहेब असतील आणि काटकर सर आमचे केंद्रप्रमुख, त्याचबरोबर सन्माननीय मुख्याध्यापक, सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य, त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत जळगाव बुद्रुक या सर्वांचं मी आभार व्यक्त करेल। आणि ज्या विद्यार्थ्यांमुळे मला हा पुरस्कार जाहीर झाला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे सुद्धा आणि सर्व पालकांचे सुद्धा मी ऋण व्यक्त करीत आहे। आणि खरोखर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना एक वेगळा अनुभव या ठिकाणी या निमित्ताने मला आला आहे आणि याला आपण न्याय देण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीने केला आहे आणि त्याची पावती म्हणून हा पुरस्कार जो जाहीर झाला त्याबद्दल मला खरोखर आनंद वाटत आहे। सर, विज्ञान प्रदर्शन असेल, इन्स्पायर अवॉर्ड सारख्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आपण शाळेमध्ये कोणते प्रयत्न केले? आमच्या शाळेमध्ये एक प्रयोगशाळा उपलब्ध आहे। या प्रयोगशाळेमध्ये जवळपास 552 प्रकारचे साहित्य आहे आणि आम्हाला विज्ञान शिक्षक लाभले, त्या शिक्षकांच्या मदतीने आम्ही विद्यार्थ्यांना दर शनिवारी प्रयोगाचा शनिवार हा उपक्रम घेत असतो। याद्वारे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयोगाचं प्रत्यक्ष आम्ही अध्ययन अनुभव देत असतो आणि त्यामार्फत विद्यार्थ्यांची वैज्ञानिक जिज्ञासा वाढीस लागण्यासाठी चांगल्या पद्धतीचा प्रयत्न आम्ही करत असतो। स्पेलिंग बी गणित स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे, त्यामागे आपल्या
प्रशिक्षणाची कोणती खास पद्धत वापरली गेली सर? स्पेलिंग बी आणि मॅथ बी साठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवले. त्याच्यामध्ये ऑडिओ रिडिंग असेल किंवा इंग्लिश क्लब असेल यामार्फत, किंवा त्याचबरोबर स्टोरी टेलिंग सारखे छोटे छोटे उपक्रम असतील, या सर्व उपक्रमांच्या मदतीने त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गणिताचे चांगल्या पद्धतीचे अध्ययन अनुभव देऊन आम्ही बीट पातळीपर्यंत तसंच तालुका पातळीपर्यंत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून त्यात यश संपादन केलंय. विद्यार्थ्यांना आपण स्वतः तयार केलेल्या गणितांच्या सूत्रांच्या व व्याकरणाच्या नोट्स किती उपयुक्त ठरल्या त्याबद्दल काय सांगा? स्वतः जे साहित्य तयार केलं याच्यामुळे काय झालं की विद्यार्थ्यांची गणिताची भीती कमी झाली, इंग्रजीची भीती कमी झाली आणि विद्यार्थी आता मुक्तपणे संवाद करू लागले आहेत, इंग्रजी बोलू लागले आहेत आणि इंग्रजी लेखन सुद्धा करू लागले आहेत. AI असेल तसेच ChatGPT असेल, याचा विद्यार्थ्यांना शिकवण्यात कसा अनुभव होता सर? आता सगळीकडे AIचा बोलबाला आपल्याला दिसून येतोय. तर AI मध्ये साधारणतः मी 3 ॲपचा उपयोग केलाय. त्यामध्ये ChatGPT असेल, जेमिनी असेल किंवा कोपायलट, या तिन्ही ॲपचा उपयोग करून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे प्रश्न किंवा अध्ययन अनुभव कसे देता येतील किंवा स्टोरी, एखादी कथा निर्माण करणं, कथा तयार करणं, त्याचबरोबर वेगवेगळे चित्र तयार करणं आणि त्याबरोबर शाळेचा एक लोगो पण मी या ॲपच्या माध्यमातून तयार केला आहे. त्याचबरोबर शिक्षकांसाठी सुद्धा हे ॲप अत्यंत उपयोगी आहेत. या ॲपच्या मदतीने आपण शिक्षकांसाठी चांगल्या पद्धतीचे नियोजन तयार करू शकतो, वेगवेगळे अध्ययन अनुभव किंवा अध्ययन साहित्य सुद्धा या ठिकाणी तयार करू शकतो. तसेच इंग्लिश क्लब असेल, प्रयोगाचा शनिवार, डिजिटल संसाधनाचा वापर किती परिणामकारक ठरला सर? नक्की सर, आम्ही जे उपक्रम या ठिकाणी वर्षभर राबवत होतो याचा चांगल्या पद्धतीचा परिणाम आमच्या विद्यार्थ्यांवर दिसून आला. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनी चांगलं यश संपादन करण्याचा प्रयत्न केलाय. आमचा हा ग्रामीण भाग असला तरी विद्यार्थी चांगल्या पद्धतीने या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होतात आणि आपला सहभाग चांगल्या पद्धतीने दर्शवतात. एक गुणवंत शिक्षक होण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहे असे आपल्याला वाटते? गुणवंत शिक्षक होण्यासाठी फक्त शिकून चालत नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये जाऊन आपण विद्यार्थ्यांसारखं वागलं पाहिजे. मी एक इंग्रजी मला वाक्य एक चांगलं आठवतं की अन इन्व्हेस्टमेंट इन नॉलेज पेज द बेस्ट इंटरेस्ट. म्हणजे आपण जर ज्ञानामध्ये जर गुंतवणूक केली तर त्याचा चांगला परिणाम आपल्यावर होत असतो किंवा त्याचा परतावा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत असतो. म्हणून मग ज्ञानदानाचं काम आपण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे असं मला निश्चितपणे वाटतं. पुढील काळात विद्यार्थ्यांसाठी व शाळेसाठी कोणते नवीन उपक्रम राबवण्याची योजना आहे का? आता आमच्या या भागामध्ये शाळाबाह्य किंवा आपल्या स्थलांतर हा एक मोठा इश्यू आहे. तर याच्यावर चांगल्या पद्धतीने आणखी काम करण्याची माझी इच्छा आहे. कारण विद्यार्थी जर शाळेत आला, तो शाळेत नियमितपणे उपस्थित राहिला आणि टिकून राहिला तर त्याची निश्चितपणे गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे. परंतु स्थलांतरामुळे या विषयाला थोडा हे बसतो किंवा त्याला थोडा त्रास होतो. म्हणून या विषयावर मला काम करण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर जे तंत्रज्ञानाची मदत घेऊन विद्यार्थ्यांचे अध्ययन अनुभव कसे सुधारतील याच्याकडे माझी ओढ असणार आहे. सर, जाता जाता शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना काय संदेश द्या? विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षार्थी न राहता ज्ञानार्थी व्हावं. वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षकांनी त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी पण प्रयत्न केले पाहिजेत आणि जे नवीन बदल जे होऊ घातलेत ते बदल आपण स्वीकारले पाहिजे, अंगीकारले पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. शैलेश टिळेकर सरांना जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. कसे बघता याकडे, काय सांगाल? आम्हाला तर अभिमान आहे गावाच्या दृष्टीने पण, आणि त्यांचं काम बघता योग्य माणसाला योग्य पुरस्कार मिळाला याचा आम्हाला खूप अभिमान. श्री शैलेश टिळेकर सरांना नाशिक जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल आमच्या सर्व शिक्षक वृंदांना आम्हाला अतिशय आनंद झाला आणि अभिमान आहे. कारण ते आमचे सहकारी आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करताना आम्हाला खूप आनंद मिळाला आणि त्यांची जी शिक्षणाबद्दल जी भावना आहे ती प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत मिळावी अशी त्यांची जी खरोखर जी तळमळ आहे आणि त्या तळमळीलाच हा पुरस्कार मिळाला आहे असा आम्ही शुभेच्छा देतो. सर्वप्रथम मी न्यूजचे आभार मानते की आमच्या शाळेतील जे शैलेश टिळेकर सर आहे यांना जो जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. अशा पुढील वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देते. नमस्कार. आमच्या शाळेतील सहकारी शिक्षक श्री शैलेश टिळेकर यांना सन 2025-26चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल आपण न्यूजने जी त्यांची दखल घेऊन आज इथपर्यंत आला आहात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानते. तसंच सर हे अतिशय सहकार्य वृत्तीचे आहेत. सरांच्या ह्या वृत्तीची जोपासना होऊनच त्यांच्या शिक्षणाचाही इथे त्यांनी अतिशय छान असा वापर केलेला आहे. एवढेच नव्हे तर आमच्याकडे जिल्हा परिषद शाळेमध्ये तर आपणास माहीतच आहे तळागाळातील मुलं असतात
त्यातल्या त्यात आमची ही शाळा जी आहे ती वाड्या वस्त्यांवर निर्माण झालेली अशी शाळा आहे. इथेही त्यांच्या शिक्षणाचा त्यांनी अतिशय छान असा वापर करून या मुलांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेले आहेत. त्यांनीच केलेले नाहीत तर त्यांच्या सोबत आम्हालाही त्यांच्या बरोबरीने त्यांनी कसे प्रयत्न करावे याबद्दल नेहमीच असं अनमोल मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. तसंच त्यांनी यापुढेही त्यांचं स्वतःची जी क्वालिफिकेशन वाढवलेलं आहे त्याचा वापर ते विद्यार्थ्यांपर्यंत नेहमीच करतील अशी आशा व्यक्त करते व पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. धन्यवाद. खरोखर एक आज शालेय समितीचे सदस्य म्हणून आनंद होत आहे की आमच्या शाळेतील एक सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढेच कौतुक कमीच आहे, पण माझ्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा. शैलेश टिळेकर सरांना जो आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि या गोष्टीची दखल घेतली तुम्ही न्यूज चॅनलला. सर्वप्रथम तुमचा आभार मानतो आणि गावाच्या वतीने त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो. आमचे शाळेचे जे गुणवंत शिक्षक शैलेश टिळेकर सर यांनी चांगला आदर्श समाजाला दाखवून दिला. गुणवंत या शब्दाबंदीच अशी व्याख्या आहे की मुलांना एक वेगळ्या वळणातून वेगळ्या वळणाकडे त्यांनी दिशा दाखवली आणि शाळेचा जो परिसर आहे हा पूर्ण त्यांनी असा म्हणजे लुक वाढवलेला आहे आणि सरांचे मी सर्व शाळेच्या वतीने आभार मानतो. या शाळेचे एक गुणवंत शिक्षक म्हणून टिळेकर सरांनी जो पुरस्कार मिळाला आहे त्याची आपण या ठिकाणी दखल घेतली आणि त्यांनाही शुभेच्छा देतो. पुढील वाटचालीसाठी अतिशय असंच उत्तम काम त्यांच्या हातून घडावं अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त